तर मोठी बातमी आहे, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण झाली आहे हर्षवर्धन सपकाळांकडून। त्या संदर्भात व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। बीजेपीच्या तुषार दामगुडेंनी ही मारहाण केल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। तर तुषार दामगुडेंना अटक करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली। हा व्हिडिओ समोर आला, हर्षवर्धन सपकाळांकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। यात काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बीजेपीच्या तुषार दामगुडेंनी ही मारहाण केल्याचं देखील बोललं जाते। तुषार दामगुडेला लगेचच अटक करा अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे। तर हर्षवर्धन सपकाळांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री हनुमंत पवार यांना भाजप गुंड तुषार दामगुडे यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतो असं सपकाळांनी म्हणत व्हिडिओ ट्विट केला। देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानं या मर्दमावळ्याच्या महाराष्ट्रात गुंडमवाल्यांचं राज्य फोपावू पाहतंय। या महाराष्ट्र नासवणाऱ्या अवलादींना अभय देण्याचं काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये। हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही। या गुंड प्रवृत्तीच्या तुषार दामगुडेला लगेच अटक करून तुरुंगात टाकण्यात यावं। त्याची खरी जागा तीच आहे असं सुद्धा ट्विटमध्ये सपकाळांनी म्हटलेलं आहे।